DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। माळमाथा परिसरातील शेतकरी आक्रमक, छावणी सबस्टेशनला घेराव। माळमाथा परिसरातील शेतकरी बांधवांनी आज छावणी सबस्टेशनला घेराव घालत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। गेल्या 2 महिन्यांपासून शेतीपंपाच्या वीज पुरवठ्याची वेळ वारंवार बदलत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडत शेतीसाठी नियमित आणि योग्य वेळेत वीज पुरवठा करण्याची मागणी केली। वीज पुरवठ्याच्या वेळामध्ये सातत्य नसल्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडत असून त्याचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याने शेतकऱ्यांनी सांगितले। या प्रश्नाबाबत यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला। त्यांनी थेट सबस्टेशनवर धडक देत आंदोलनाचा इशारा दिला। या दरम्यान शेतीसाठी वेळेवर आणि नियोजित वीज पुरवठा मिळाला नाही तर येत्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। आता या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आज 2 महिन्यापूर्वीपासून शेतकऱ्यांवर एकदम परिस्थिती बेकार आलेली आहे। महावितरण यांनी म्हणजे शेतकऱ्यांना 2 महिन्यापासून डायरेक्ट मनमुती त्यांचे टाईम देत आहेत आणि हे ग्रामीण भागामध्ये बैड भागमुळे विहिरींना पाणी नाही। आज 100 फूट विहीर खोल राहिली तरी पाणी राहत नाही विहिरींना। रात्री 2 तास विहिरीत पाणी टाकावं लागतं तेव्हा दिवसाला आम्ही उपसा करतो। आज हे 6 तास आम्हाला लाईन देत आहेत। 6 तासमध्ये ना विहीर चालत आहे ना बोर चालत आहे। अक्षरशः आमच्या पिकांचं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमचे पिके जळलेले दाखवतो। आज मी 35,000 खर्च करून मिरची लावली, ती मिरची पूर्ण जळून गेली या 6 तास लाईटमध्ये। विहिरीला म्हणजे पाणीच नाही आहे। बोर आम्ही ज्या वेळेस विहिरीत टाकतो तेव्हा दिवसा आम्ही विहिरी उपसतो। सर्व आमच्या या भागात अतिशय शेतकऱ्यांची जबरदस्त फसवणूक चालू आहे महावितरणाकडनं। म्हणून आम्ही भीक मागतो यांच्याकडनं, आम्हाला तुम्ही 8 तास तरी लाईन द्यावं आणि रात्री 2 तास तरी द्यावं। आम्ही रात्री बोरविहीर विहिरींमध्ये टाकून दिवसाला उपसा करू, तरी हे मान्य घेत नाही आणि कोणताही पुढारी इकडे फिरकत नाही। आम्ही प्रत्येक पुढाऱ्याकडे भीक मागली, आमचा शेड्यूल बदलून द्या टायमाचा आणि प्रत्येक पुढाऱ्याकडे जाऊन प्रत्येक साहेबाला, धुळे जिल्हा असो किंवा साखरीचा साहेब असो, यांच्याकडे सुद्धा आम्ही विनंत्या करून आमची एकही सुद्धा दखल घेत नाही। आज शेतकरी आज भीक मागण्यासाठी आज या सबस्टेशनला आज आलो आहे। म्हणून आम्हाला रात्री 2 तास आणि दिवसा 5 तास का लाईन व्हायना, पण रात्री 2 तास तरी द्या। दिवसात मिरची पीक असो मल्चिंग केलेला असतो, पाणी जर सोडलं अतिशय त्या तापमान जास्ती होतं आणि त्या पिकाला एक हानिकारक होतं। म्हणून रात्री 2 तरी तास आम्हाला लाईन द्या। बैड भाग आहे, विहिरींना पाणी नाही आहे, आम्ही रात्री विहिरींमध्ये बोर टाकतो तेव्हा आमची उपसा होते। एवढीच विनंती आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे, मुंबई। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।